नमस्कार. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण थोडा वेगळा विषय घेऊन आलो आहोत. पण विषय तुम्हाला सगळ्यांना आवडणारा आहे. तो विषय आहे की प्रत्येकाला पडलेला, की आपण लव्ह मॅरेज करायचं की अरेंज मॅरेज. आणि तरुण पिढीला हा प्रश्न फार भेडसावतो की कुठलं मॅरेज योग्य आहे, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. तर विवाह, मॅरेज म्हणजे विवाह. आपलं चॅनल थोडं मराठी आहे, तर मॅरेज, विवाह जे काही म्हणत असाल ते कुठलंही चांगलं किंवा वाईट नाही. तर जे काही आपण मॅरेज करतो, लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, त्या मॅरेजमध्ये, त्या विवाहामध्ये संयम, समजूतदारपणा, जबाबदारी घेण्याची तयारी आणि संवाद हा महत्त्वाचा आहे. जर हे नसेल तर तुम्ही लव्ह मॅरेज करा की अरेंज मॅरेज करा, तुम्हाला प्रॉब्लेम येणार. त्यामुळे या काही गोष्टी आहे, या विवाह टिकविण्यात खूप महत्त्वाचा वाटा उचलतात. आता जर आपण म्हटलं की लव्ह मॅरेज केलं तर त्याचे काय फायदे आहेत, तर लव्ह मॅरेज केल्याचे काय फायदे होतात की साधारणतः मुलगा मुलगी एकमेकांना आधीपासून ओळखत असतात. ती ओळख असल्यामुळे त्यांना एकमेकांचे स्वभाव माहिती असतात, आवडीनिवडी महत्त्वाच्या असतात, माहिती असतात. त्याचप्रमाणे त्यांचं एक बॉन्डिंग तयार झालेलं असते. भावनिकदृष्ट्या सुद्धा ते एकमेकांशी जुळलेले असतात. परंतु या सर्व गोष्टी सॉरी सर्व गोष्टी हे प्रेम असलं म्हणजे संसार आनंदी सुखी होतो असं नाही. त्याचबरोबर समजूतदारपणा आणि जबाबदारी घेण्याची एक मानसिक तयारी ही असणं सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आता आपण बघू की जे काही आपले ठरवून केलेलं लग्न असतं, अरेंज मॅरेज, त्याचं काय चांगले फायदे होतात. तर त्यामध्ये काय होतं की जे काही ठरवून केलेलं लग्न असतं तो दोन्ही घरच्यांचा सपोर्ट असतो. त्यामुळे एक सपोर्ट असल्यामुळे एक विश्वास निर्माण होतो, विश्वास संपादन केला जातो की नाही, ही मुलगा चांगला आहे किंवा मुलगी चांगली आहे, घराणं चांगलं आहे वगैरे वगैरे. आणि जबाबदारीची आर्थिकदृष्ट्या त्याचं नियोजन बसलेलं आहे का, स्वभावाबद्दल कसे आहे, दोन्ही फॅमिलीचं कल्चर कसं आहे, ते कल्चर मॅच होतं का, या गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये थोडी ओळख व्हायला वगैरे वेळ लागतो, पण चालतं. कारण जी काही फॅमिली असतं, कुटुंब असतं, ते एक सपोर्टिव्ह याने उभं असतं. त्यामुळे हे झाले आपल्या अरेंज मॅरेजचे फायदे. जर आपण याचे काय तोटे आहे, अडचणी काय आहे, जर आपण लव्ह मॅरेज केलं तर काय अडचणी येऊ शकतात, तर संसार हा फक्त प्रेमावर चालत नाही. असे कितीतरी संसार आहेत, मॅरेजेस आहेत की आधी लव्ह मॅरेज केलं, खूप छान पटत होतं, स्वभाव माहिती होते, आणि मग लग्न झाल्यावर मला ते माहीतच नव्हतं. त्याच्या अडचणी काय असतो, घरच्यांचा विरोध, कास्टमध्ये असो, अदर कास्टमध्ये असो, अदर रिलिजनमध्ये असो, पण घरच्यांचा विरोध बरेचदा लव्ह मॅरेजला असतो. तर तो घरच्यांचा विरोध हा एक महत्त्वाची अडचण असते. त्याच्यानंतर आर्थिक नियोजन झालेलं आहे की नाही याचा प्रेमात असलेले लोक बरेचदा विचार करत नाही. तर हा सुद्धा एक मोठा हे असतो. आणि प्रेमात असल्यावर सगळं छान 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 दिसतंय, पण जेव्हा जबाबदारी येते, ती जबाबदारी घेण्यासाठी आपण परिपक्व आहोत का हे जाणून घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर हे काय आहे, ते अडचणी आहे. कारण मग लग्न झाल्यावर होतात की संवाद राहत नाही. मला तर माहीतच नव्हतं की तुझी इन्कम एवढंच आहे म्हणून, मला माहीतच नव्हतं तुला स्वयंपाकच येत नाही म्हणून. तर नुसतं प्रेम असून नाही तर, आणि घरच्यांचा सपोर्ट नसतो तर, प्रेम असून नाही तर एक समजूतदारपणा, जबाबदारी घेण्याची ताकद, आर्थिक नियोजन, या गोष्टीसुद्धा असणं तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. जर त्या नसेल तर हे आपलं सगळे तोटे होतात, अडचणी निर्माण होतात. मग अरेंज मॅरेजमध्ये काय होतं, तर अरेंज मॅरेजमध्ये कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात की मुलगा आणि मुलगी
त्यांच्यामध्ये काही नातं निर्माण झालेलं नसतं. सो त्यांना समजून घेण्यासाठी वेळ लागतो. बरेचदा लग्न झाल्यावर त्यांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात, वेगवेगळ्या हॉबीज असतात, त्यांचे विचार मिळत नाही. आणि बरेचदा कल्चरल डिफरन्स आपण म्हणू नाही, पण बरेचदा अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा कल्चरल डिफरन्स येतो. तो काय येतो? कारण आपला देश आहे खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत झालेला आहे. अगदी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन गोष्टीचा जरी विचार केला तरी रीतिरिवाज, खाण्यापिण्यात सुद्धा फरक आहे. सो या गोष्टी आपल्याला थोडी अडचण निर्माण करू शकतो. तर ज्यावेळेस आपण अरेंज मॅरेज करतो त्यावेळेस मुलं आणि मुलीला एकमेकांना समजून घ्यायला थोडा वेळ द्यायला हवा असं मला वाटतं. आणि त्यानंतर आपण ते अरेंज अँड लव्हमध्ये थोडंफार प्रमाणात कन्व्हर्ट करून ते मॅरेज करायला हवं होतं. तर अरेंज आणि लव्ह मॅरेज यापैकी प्रत्येकाला जो प्रश्न पडत असतो की कुठलं करूया, कुठलं चांगलं आहे, तर ही त्याची उत्तरे होती. त्यामध्ये कुठले मॅरेज करण्यात कुठले कुठले फायदे आहे, कुठले कुठल्या अडचणी येतात, हे आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलं. तर जर तुम्हाला आणखी मॅरेज या विषयावर जर जाणून घ्यायचं असेल तर मॅरेज ही जी आपली सिरीज आहे ती नियमित बघा. आणि जर तुम्ही प्रांजल माइंड केअर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण तुम्हाला मग नेक्स्ट व्हिडिओला ते कळेल. तुर्तास आपण इथेच थांबूया. आणि हो, लव्ह मॅरेज करायचं की अरेंज मॅरेज करायचं या विचारांमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही ही सिरीज पूर्णपणे बघा, कारण आपण यामध्ये समोर कुठल्या डीपमध्ये कुठल्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात आणि आपण त्यामध्ये कशा प्रकारे ते हँडल करायला हवे, त्यातून कसा मार्ग काढायला हवा या विषयावर सुद्धा बोलणार आहोत. तर पुनश्च सांगते की मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आणि लाईफ कोच. त्याचप्रमाणे जर तुम्हाला विवाहपूर्व म्हणजे प्री मॅरेज और आफ्टर मॅरेज जर काउन्सिलिंगची आवश्यकता भासत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.